आज आहे 16 मे म्हणजेच की शनिवार आणि तब्बल 13 वर्षानंतर असा दुर्मिळ आणि सुवर्णयोग जुळून आला आहे, जो पुढील अनेक वर्ष येणार नाही. या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी शनी जयंती. बघा मंडळी, शनी अमावस्या आणि त्याच दिवशी शनी जयंती किती मोठा दिव्य योग आहे. त्यामुळे मी सर्वांना मनापासून विनंती करते की हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. या दिवशी जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर फक्त एक कौल बांधला तर तुम्हाला मागील कसलंही साडेसाती असो, नजरदोष असो, घरावर वाईट शक्तीचा प्रभाव असो, या सर्व गोष्टी नष्ट होऊन तुम्हाला येणाऱ्या सर्व संकटापासून संरक्षण मिळेल, एवढं मी खात्रीने सांगते. तसेच शनी अमावस्या आणि त्यातच शनी जयंती हा दुर्मिळ योगात तुम्ही हा उपाय केला तर त्याचा परिणाम 1000 पटीने वाढतो. अनेक लोक भरल्या कवळ तर बांधतात, पण त्यासाठी वार पाहत नाहीत, वेळ पाहत नाहीत, तसेच योग्य पद्धत पाहत नसते. त्यामुळे त्याचा लाभ होत नाही. म्हणून आज मी तुम्हाला कोवळ कधी आणायचा, कसा बांधायचा, कोणते नियम पाळायचे आणि शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय का इतका प्रभावी मानला जातो हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की हा दिवस पुन्हा येणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिश्चराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ याला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, आज आहे शनिवार म्हणजेच की 16 मे. आज शनी अमावस्या 16 मे रोजी पहाटे 5:11 सुरू होत आहे आणि 17 मे रोजी मध्यरात्री 1:30 ही अमावस्या तिथी असणार आहे. आणि योगयोग म्हणजे या दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे. त्यामुळे हा दिवस शनिदेवाच्या कृपेचा, संरक्षणाचा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपण बघत असाल, अनेकाच्या घराबाहेर कोवळ बांधलेला दिसतो. काही दुकानामध्ये, ऑफिसमध्ये, छोट्या मोठ्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा कोवळ लावलेला असतो. पण खूप लोकांना खरं कारण माहिती नसतं. फक्त लोक बांधतात आणि म्हणून आपणही बांधतो. पण यामागचं आध्यात्मिक कारण खूप मोठं आहे. आजकाल कोणाची नजर वाईट असते, खूपच वाईट असते. पहा मंडळी, कोणाचं चांगलं झालं की अनेकांना भगवत नाही. घरात सुख असेल, पैसा असेल, मुलांचं शिक्षण असेल, चांगलं चालू असलेला व्यवसाय वाढत असेल, घरात आनंद असेल, तरीसुद्धा काही लोकांच्या मनातून नकारात्मक विचार बाहेर पडतात आणि त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या घरावर जाणवायला लागतो. मंडळी, घरात अचानक भांडण वाढतात, चिडचिड वाढते, पैसे टिकत नाहीत, एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, काम होतात, शेवटच्या क्षणी अडकतात. काही वेळा कारण समजत नाही, पण घरात उदासीनता जाणवते. अशा वेळी आपल्या हिंदू धर्मात काही रक्षणात्मक उपाय सांगितले गेले आहेत. त्यात कोहळ बांधण्याचा उपाय खूप जुना आणि प्रभावी मानला जातो. विशेषतः अमावस्येच्या दिवशी आणि त्यातही शनी अमावस्येला हा उपाय केल्यास त्याचं महत्त्व 1000 पटीने वाढतं. कारण अमावस्येच्या दिवशी वातावरणात नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त मानला जातो आणि शनिदेव हे कर्माचे देव म्हणजेच की न्याय देवता आहेत. ते अन्याय, वाईट शक्ती, नकारात्मकता यापासून आपल्याला संरक्षण देतात असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर बांधलेला कोवळ हा एक प्रकारचं संरक्षण कवच तयार करतो. खूप लोकांचा अनुभव असतो की कोवळ बांधल्यानंतर घरातले वादविवाद कमी झालेत, घरात पैसा येऊ लागला, सर्व प्रकारची भीती कमी झाली, सतत आजारपण कमी झाले, जे काही व्यक्तींना आजारपण पडत होतं ते फार कमी झाले, काही वेळा व्यवसायात अडकलेली कामं पुन्हा सुरू झाले. आता हे प्रत्येकाला लगेच जाणवत असं नाही, पण श्रद्धेने आणि नियमाने केलेला उपाय मनाला सकारात्मकता देतो आणि घरातलं वातावरण प्रसन्न वाटू लागतं. कोहळ हा फक्त भाजी बनवण्यासाठी नाही, आपल्या शास्त्रात त्याला संरक्षणाचा प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून तो मुख्य दरवाजावर बांधताना, कारण की मुख्य दरवाजातूनच घरात ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. त्यामुळे उंबरठ्यावरच नकारात्मकता थांबावी, घरात प्रवेश करू नये यासाठी हा उपाय केला जातो. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, कोणाला त्रास द्यावा म्हणून नाही, तर हा उपाय फक्त आपल्या घराच्या सुखासाठी, शांतीसाठी आणि रक्षणासाठी केला जातो. त्यामुळे मनात वाईट भावना अजिबात ठेवू नका.
कधीच हा उपाय करू नका. श्रद्धा म्हणजे हा उपाय तुम्ही लोकांचं वाईट करण्यासाठी तर अजिबात करू नका. श्रद्धेने स्वच्छ मन आणि देवावर विश्वास ठेवा आणि भावनेनेच हा उपाय करायचा असतो. आता आपण जाणून घेऊया शनी अमावस्येच्या दिवशी कोहळ नेमका कोणत्या वेळी आणायचा, त्यावर काय काढायचं, कोणत्या रंगाच्या कपड्यात बांधायचा आणि बांधताना कोणते नियम चुकूनही मोडायचे नाहीत. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पहा मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोळ नेमका कसा तयार करायचा आणि कोणत्या पद्धतीने बांधायचा. कारण की फक्त कोळ आणून टांगला म्हणजे उपाय पूर्ण झाला असं होत नाही. काही छोटे छोटे नियम असतात आणि हे नियम श्रद्धेने पाळले तरच अधिक प्रभाव मानला जातो. सगळ्यात पहिले कोहळ शक्यतो 16 मे शनी अमावस्येच्या दिवशीच घरी आणा. नाही जमलं तर एक दिवस आधी आणून ठेवला तरीही चालेल. पण कोहळ घेताना एक गोष्ट नीट बघा, कोळ कुठूनही तुटलेला, चिरलेला किंवा सडलेला नसावा. व्यवस्थित पूर्ण आणि स्वच्छ कोळ घ्या. शक्यतो देठ असलेलाच कोहळ घ्यायचा, कारण की अनेक वेळा लोक घाई गडबडीत कसलाही कोहळ आणतात, मग 2 दिवसात तो खराब होतो आणि लोक म्हणतात उपाय काम करत नाही. पण वस्तू घेताना शुद्ध आणि व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं. कोहळ घरी आणल्यानंतर सर्वात आधी तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पूर्ण पुसून घ्या. ओलसर ठेवायचं नाही. मग त्याला देवासमोर ठेवा. त्यावेळी घरात शांतता वातावरण असू द्या. मनात चिडचिड, राग, वाईट विचार नसावेत. आता कोहळावर काय करायचं ते बघा. कोहळाच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला ओम आणि स्वस्तिक काढायचं आहे. काही लोक अष्टगंध वापरतात, काही लोक हळद कुंकू एकत्र करून काढतात. दोन्हीही चालतात. एका बाजूला ओम आणि खाली स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच, वरती ओम आणि खाली स्वस्तिक काढायचं. हे काढताना मनात एकच फक्त भावना ठेवा, माझ्या मागील साडेसाती दूर होऊ, माझ्या घराचं रक्षण होऊ दे, घरातली वाईट शक्ती दूर होऊ दे, शनिदेवची अखंड कृपा राहू दे. त्यानंतर एक छोटी गोष्ट करायची आहे जी खूप लोक विसरतात. जर तुमच्या घरात काजळ असेल तर ते घ्या किंवा बुक्का काळा असेल तर तो घ्या आणि कोहळाच्या समोरच्या बाजूला आडवी काळी रेख मारा. ही रेख नजर दोषापासून संरक्षणाचं प्रतीक मानली जाते. लहान मुलांना आपण काजळ लावतो ना, अगदी त्याच भावनेने हा उपाय केला जातो, म्हणजे वाईट नजर थेट घरावर परिणाम करू नये. आता काही लोक कोहळ तसंच बांधतात, पण शक्यतो कोहळ लाल कपड्यात बांधावा. लाल रंगाला आपल्या हिंदू धर्मात संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. अगदी छोटंसं नवीन लाल वस्त्र घेतलं तरीही चालेल. खूप महाग असण्याची गरज नाही. कोहळ त्या लाल कपड्यावर ठेवायचं, त्यावर हळदी कुंकू व्हायचं, अगरबत्ती, धूप, दीप दाखवायचा आणि देवांना प्रार्थना करायची. हे शनिदेव आमच्या घरावर कृपा करा, वाईट शक्तीपासून आमचं घरापासून रक्षण करा. संपूर्ण पहा मंडळी, संपूर्ण कुटुंबासाठी देखील प्रार्थना करायची आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करा, आमच्या मागील सर्व प्रकारचे दोष दूर करा आणि घरात सुख शांतता आणि आरोग्य राहू द्या. इतकी साधी प्रार्थना जरी मनापासून केली ना तरी पुरेसा आहे. खूप मोठा मंत्र आला पाहिजे असं नाही. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. आता काही लोक विचारतात, कोळ घराच्या बाहेर बांधायचा का? आत तर शक्यतो मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला वरती बांधला चांगला मानला जातो, म्हणजेच की घरात येणाऱ्या तसेच घरासमोरून जाणाऱ्या प्रत्येकाची नजर त्याच्यावर पडते. काही लोक घराच्या आत सुद्धा कोळ बांधतात. दोन्ही पद्धती आहेत, पण मुख्य गोष्ट म्हणजे तो मुख्य प्रवेशद्वार जवळ असावा आणि लोकांची नजर त्यावर पडावी. आणि मंडळी, हा उपाय शक्यतो सूर्यास्तानंतरच करायचा. विशेषतः शनी अमावस्येला संध्याकाळी नंतरचा वेळ शुभ मानला जातो, कारण त्यावेळी वातावरण शांत होतो आणि अमावस्येची ऊर्जा अधिक प्रभावी मानली जाते. म्हणून 16 मे रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही शांतपणे हा उपाय करा. घाई गडबड करू नका. मोबाईलमध्ये बोलता बोलता करू नका. पूर्ण श्रद्धेने करा. आणखी एक गोष्ट, काही वेळा कोळ खूप लवकर खराब होतो, त्यातून पाणी गळायला लागतं किंवा तो आतून पोकळ झाल्यासारखं वाटतो, तर अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार हा संकेत मानला जातो की घराभोवतीची नकरमाता त्या कोहळाने शोषून घेतली आहे. म्हणून घाबरायचं नाही, तर लगेच तो बदलायचा. पण जुना कोळ काढल्यानंतर काय करायचं, तो घरात ठेवायचा का कुठे ठेवायचा, हे आता आपण सविस्तर जाणून घेऊया. तर पहा मंडळी, तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जुना कोळ कधी बदलायचा.
याचं काय करायचं? कारण की बघा, लोक उपाय करतात, नंतर काय करतात, चुका देखील करतात. लोक काय म्हणतात मंडळी, की फायदा झाला नाही. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोहळ जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत त्याला तसाच राहू द्यायचा. रोज हात लावायची गरज नाही, सारखं खाली काढून बघायचं नाही. तो आहे जागेवर राहू द्या. पण जर तो अचानक सडायला लागला, त्यातून पाणी गळायला लागलं, खूप हलका वाटायला लागला किंवा काळा डाग पडू लागले, तर अशा वेळी तो लगेच बदलायचा. आता काही लोक घाबरतात, म्हणतात आपल्या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे का? तर लगेच भीती बाळगू नका. आपल्या श्रद्धेनुसार असं मानलं जातं, कोहळ घराभोवतीची नकारमता स्वतःमध्ये शोषून घेतो, त्यामुळे काही वेळा तो लवकर खराब होतो. विशेषतः शनी, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवसांमध्ये वातावरणातील ऊर्जा वेगळी असते असं मानलं जातं. म्हणून या काळात संरक्षणाचे उपाय अधिक महत्त्वाचे मानले जातात. आता जुना कोहळ काढल्यानंतर त्याचं काय करायचं? तर बघा, सगळ्यात मोठी चूक म्हणजे काही लोक तो घरातल्या कचरपेटीत टाकतात, पण असं करू नका. कारण घरातली कचरपेटी घराच्या वातावरणाची असते. जुना कोळ घरातून बाहेर घेऊन जायचा, एखाद्या बाहेरच्या कचरापेटीत टाका किंवा अशा जागी निवडायची तिथे कोणाला त्रास होणार नाही. लोक 4 रस्ते जिथे एकत्र येतात तिथे ठेवतात, पण आजच्या काळात स्वच्छता आणि इतरांना त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा. त्यामुळे बाहेरच्या कचरापेटीत व्यवस्थितपणे टाका. हा सुद्धा आणि एक महत्त्वाची गोष्ट ती कधीच विसरू नका मंडळी. कोणाच्या घरासमोर, दारासमोर किंवा रस्त्याच्या मध्ये कोहळ टाकू नका. आपण उपाय आपल्या घराच्या चांगल्यासाठी करतोय, दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून नाही. वाईट हेतूने केलेली कोणतीही गोष्ट शेवट स्वतःवरच उलटते. त्यामुळे मन स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही लोक विचारतात, म्हणजे जसं की पहा मंडळी, हा उपाय फक्त घरासाठीच असतो का? तर नाही. अनेक लोक दुकानासाठी, ऑफिससाठी, व्यवसायासाठी सुद्धा कोहळ बांधतात. कारण जिथे सतत लोकांची ये-जा असते तिथे अनेक प्रकारच्या नजरा आणि ऊर्जा येतात असं मानलं जातं. विशेषतः व्यवसायात अचानक अडथळे येत असतील, दुकानात ग्राहक कमी होत असतील, सतत नुकसान होत असेल, तर अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते मंडळी, शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करताना शक्य असेल तर काळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घाला. शनिदेवांना काळा रंग प्रिय मानला जातो. त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ, काळं वस्त्र किंवा अन्नदान केलं तर त्याचं पुण्यही लाभत असतं असं मानलं जातं. आणि कोहळ बांधताना ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः हा मंत्रसुद्धा म्हणू शकता. त्यामुळे तुमच्या मनात इतर कोणतेही विचार येणार नाहीत आणि उपायाचे फळ अनेक पटीने वाढेल. लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास असणे अतिशय महत्त्वाचं असतं. अनेक वेळा घरात सतत भीतीचं वातावरण असतं. लहान मुलं रात्री घाबरतात, विनाकारण घरात तणाव जाणवतो, घरातल्या व्यक्तीचे सतत भांडण होतात. अशा वेळी हे छोटे छोटे आध्यात्मिक उपाय अतिशय प्रभावी ठरतात, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आणि म्हणूनच येणारी शनी अमावस्या आणि शनी जयंती ही संधी अजिबात सोडू नका. 13 वर्षानंतर आलेला हा दुर्मिळ योग आहे. असा योग पुन्हा इतक्या लवकर येणार नाही. श्रद्धेने, शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने हा कोहळाचा उपाय नक्की करा. जर तुम्हाला या उपायासंबंधित काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मंडळी, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे मला प्रश्न विचारा. मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला उत्तर देण्याचा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.